माझं एकच मत आहे सर्व नेत्यांना, हे आका नवीन कॉन्सेप्ट काय काढलेलं डायरेक्ट नाव घेतलं पाहिजे. कारण शेवटी क्रिमिनल जर असेल तर त्याला न जात असतो, न धर्म असतो, न कुठल्या पदाचा असतो, न या विचार असतो, त्या विचाराचा असतो. डायरेक्ट नाव घेऊन तिथं बोललं पाहिजे. आता वाल्मिक कराडबद्दल ते जर बोलत असेल तर अशी काही बातमी जर विजय भाऊंना तिथे मिळाली असेल तर सरकारने त्याची नोंद तिथे घ्यावी. जे काय प्रोटेक्शन वाढवायचे ते तिथं वाढवावं. पण आमचं एकच मत आहे की देशमुख कुटुंबाला न्याय तिथे मिळाला पाहिजे. जे क्रिमिनल आहेत 3 ते आता कुठे फिरतात कोणाला माहित नाही, त्यांना जरा पकडावं. आता वाल्मिक कराड स्वतःहून तिथं आले, ठीक आहे, चांगली गोष्ट, ते स्वतःहून तिथं आले. पण दुसऱ्या बाजूला बोलायचं झालं तर प्रशासन कुठेतरी कमी पडलं, त्यांना पकडता आलं नाही. आता शेवटी जे CDR असतो, बरंच काय असतं, असं सगळं असताना सुद्धा क्रिमिनलला स्वतःहून तिथे यावं लागतं. याच्यावरूनच कुठेतरी पोलीस प्रशासन कमी पडते. त्यामुळे CID ला विनंती आहे, पोलीस प्रशासनाला विनंती आहे, होम मिनिस्टर साहेबांना विनंती आहे की देशमुख कुटुंबाला तिथे न्याय मिळाला पाहिजे. आणि या घटना ज्या आता घडतायत त्या घडल्या नाही पाहिजे. आणि सगळं लक्ष हे कुठेतरी योग्य असं कायदा व सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपल्याला कशी आणता येईल याचे सगळ्यांनीच तिथं प्रयत्न करावे. आणि या प्रयत्नामध्ये विरोधी पक्षाचं जिथे कुठे सहकार्य पाहिजे असेल तर सरकारला नक्कीच मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.